सर्वांना नमस्कार. राम राम. गावाकडचं जीवन. सध्या रानामध्ये सगळ्याच्याच आमच्या इकडं सोयाबीन घेतली जाते. ह्या सोयाबीनीवर असा शालू पांघरल्यासारखं जमिनीवर सोयाबीन शालू पांघरून बसली. ही प्रचंड प्रमाणात सोयाबीन या ठिकाणी बघू शकता. सोयाबीनी सोबतच मोरसुद्धा तिथं. गावाकडचं जीवन लय भारी बरं का. पण या ठिकाणी पैसा अजिबात नाही. कष्ट अपाटे, पैसा नाही. त्यामुळे तुम्ही गावाकडून येत असाल तर तुम्हाला हे चांगल्या प्रकारे माहीत असेल गावाकडचं वातावरण कसं असतं काय. इकडे रानामध्ये नारळाचं झाड आहे, आपलंच आहे. ह्या ठिकाणी थोडा जंगली इलाका आहे. जंगली म्हणजे जनावराचं सगळं थोडं पहाडी बिडी. तर इथं एक आत्ता मोर होता. मोर आणि लांडोर ह्या दोन्ही होता. राष्ट्रीय पक्षी मोर. ह्या ठिकाणी कोणीतरी हिर खणलेली आपल्याच गाववाल्याने. हिरीला पाणी आहे का नाही बघू आपण या ठिकाणी. आता पाण्याची दयनीय अवस्था. पावसाळा सुरू आहे. आत्ता पावसाळा होऊन जवळपास 2 महिने सुरू झालेला आहे, तरी विहिरीने अजून तळ गाठलेला आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाण्याची दुरावस्था आहे. हिरीचा सगळा हा खडक मोर पाळताना दिसतोय का बघा तिकडं. या ठिकाणी जास्त आमचं थोडं झाडी झुलपाचा नदी काठचा एरिया असल्यामुळे इकडे झाडी जास्त प्रमाणात आहे. पण झाडं असायलाच पाहिजे आहे का नाही. पण झाडाशिवाय सगळे जग अपूर्ण आहे. श्वास घेणं मुश्किल होते. ह्या एरियाच्या साईडलाच इथं एक परत हिर खांदलेली. हे चिंचाचं झाड. ह्याला मोठ्या प्रमाणात चिंच येतात. कोणाला लागलं तर घेऊन जाऊ शकता. आता कुठून घेऊन जायचं, हे आपल्या गावाला यायचं. गाव कुठलं? महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये बीड जिल्हा. बीड जिल्ह्यामध्ये संतभूमी ज्ञानेश्वर माऊली महाराज चाकरवाडी गावाच्या साईडला जयताळवाडी म्हणून गाव आहे. त्या ठिकाणी यायचं. त्या ठिकाणी नॅचरल चिंच आहे, आंब्याचे झाडं, बोरीचे झाडं आहेत. सर्व नॅचरल शुद्ध नारळाचं झाड आहे. त्या ठिकाणून तुम्ही नारळसुद्धा नारळाच्या दिवसामध्ये घेऊन जाऊ शकता. असले व्लॉग तुम्हाला पाहायला आवडतील का ते सांगा. सगळ्या गोष्टी तुमचे व्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचून जातील. ओके. जय हिंद, जय जवान, जय किसान. धन्यवाद.